2 वर्षांपासून ती महिला गायब होती. आईने पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलीस महिलेचा शोध घेत असताना ती गावातच असल्याचं समोर आलं. तिच्याकडे चौकशी केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. पतीचं निधन झाल्यानंतर ननंद आणि नंदईने तिला एका व्यक्तीला 1,20,000 रुपयाला विकल्याचं समोर आलं. या विधवा महिलेची 2 मुलं अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घ्यावा अशी मागणी ती आता करते. पैशाच्या हव्यासापोटी लोक कुठल्या थराला जातात याचं एक उदाहरण आहे. ही घटना आहे यवतमाळच्या अर्नी पोलीस स्टेशनच्या हद्दीतली. एका महिलेच्या पतीचा आणि एका मुलाचा अकस्मात मृत्यू झाला. हालाकीची परिस्थिती असल्याने ती महिला मुलगा आणि मुलीसह सासरी राहत होती. रोजगार मिळवून देतो असं सांगत तिच्या ननंद आणि नंदई यांनी तिला मध्य प्रदेशात नेलं. तिथे नेऊन त्यांनी त्या महिलेची 1,20,000 रुपयांना गुजरातमधील पोपट चौसाने या व्यक्तीला विक्री केली. या दरम्यान तिची 2 मुलं देखील तिच्यापासून दुरावली. चौसाने या व्यक्तीने तिचे 2 वर्ष शोषण केलं. तिच्यापासून मूल झाल्यानंतर तिला गावात आणून त्याने सोडून दिलं. इथून म्हणजे माझ्या देरानं पावनपणाला म्हणून माझी ननद आलती. ननद मानंदई ने आले समजा इथं. तर माझा देर म्हणे मी जायला तयार नव्हती. माझा देर म्हणे जा म्हणे तुम्ही. माझी सासू होती, माझा सासरा बी उभं होते तिथं. तर जा म्हणे तुम्ही. तर त्यांच्या आज्ञावरून मी गेली. तिकडे गेल्याच्या नंतर माझ्या नंदीनं नंदयानं एक मोठी ननद बी आहे तिथे. तर त्यांनी मला तिथून नेलं लेकरं घेऊन. माझेवाले 2 लेकरं. मी तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला 4-5 दिवस संग तसं ठेवलं. नंतर लेकरं कुणीकडे ठेवलं हे काही माहीत नाही. 2 वर्ष झाली पाहिले नाही. मला विकून टाकलं. मारहाण केली खूप घरी. म्हणजे कोणाला दिसू बी दे नाही. 2-2 दिवस खोलीत बी पण ना ठेवत जाय मला. कोणाला बोलू दे नाही मला. तिथून नेल्याच्या नंतर टंकरा गाव आहे हिरापूरमधून. तिथे घेऊन गेले. समोरच्या माणसाला विकलं. समोरचा माणूस म्हणे तुला मी विकत घेतलं म्हणे. मी म्हटलं माझे 2 लेकरं आहे पहिल्या घरचे. मला विकलं म्हणे तुला मी नेत नाही म्हणे. त्याच्या मी पायापोटी लढली पडली तेव्हा कुठे मला त्यानं इकडे आणलं. दरम्यान 2023 साली पीडित महिलेच्या आईने मुलीची मिसिंगची तक्रार दाखल केली होती. पोलीस महिलेचा शोध घेत होते. शोध घेत असताना पीडित महिला गावातच असल्याचं पोलिसांना समजलं. पोलिसांनी महिलेकडे चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका 43 वर्षीय महिलेने पोलीस स्टेशनला तक्रार दिली की बा तिला सन 2023मध्ये तिचे दीर, सासू, सासरे आणि ननद आणि नंदोई हे मध्य प्रदेशमध्ये राहणार आहेत. त्यांनी संगनमत करून तिला गुजरात इथं विकला आहे. साधारणतः हा सौदा पूर्ण 1,20,000 रुपयांचा झाला होता. त्यापैकी 80,000 रुपये हे पीडित महिलेसमक्षच ननद आणि नंदोईला देण्यात आलेले होते. त्यानंतर ती साधारणतः 2 वर्ष तिला गुजरातीतील व्यक्तीनं तिचं शोषण केलं. त्यातून तिला एक मूलसुद्धा झालेलं आहे. आणि आमच्या इकडं सन 2023मध्ये या महिलेची मिसिंग होती. या महिलेचा मिसिंगचा शोध घेत असताना ह्या सर्व बाबी आमच्या निदर्शनास आल्या. महिलेची तक्रार घेऊन आम्ही पोलीस स्टेशन आर्नी येथं कलम 143, 144 भारतीय न्याय संहितेअंतर्गत हा गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्ह्यात 4 आरोपी सध्या अटकेत आहेत. उर्वरित तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. दुसरीकडे महिलेची 2 मुलं अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा देखील शोध आता पोलिसांकडनं करण्यात येतोय. यवतमाळहून भास्कर मेहरेसोबत ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.